मे 2020 नंतर म्हणजे तब्बल 5 वर्षानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉईंट्सची म्हणजे 0.25% कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. 6 सदस्य असलेल्या मॉनिटरी पॉलिसी कमिटी म्हणजे MPCने आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आणि रिझर्व्ह बँकेचे नवनिर्वाचित गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी तो जाहीर केला. रेपो रेट 6.5% वरून कमी होऊन तो आता 6.25 वर आला आहे. रेपो रेट म्हणजे काय? तर कमर्शियल बँकांना रिझर्व्ह बँक ज्या व्याजदराने कर्ज देतं त्याला रेपो रेट म्हणतात. साहजिकच बँकांना कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध झाल्यामुळे बँका सुद्धा आपल्या ग्राहकांना कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देतील अशी अपेक्षा आहे. याचा परिणाम म्हणजे गृहकर्ज, वाहन कर्ज यांच्यावरचे व्याजदर कमी होतील. अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना 12 लाख रुपयापर्यंतचं उत्पन्न करमुक्त जाहीर झाल्याने दिलासा मिळाला आणि आता गृहकर्ज, वाहन कर्जावरील व्याजदर कमी झाल्यावर त्यांना अजून एक आनंदाची बातमी मिळाली आहे. ही व्याजदर कपात खरं म्हणजे अपेक्षितच होती, कारण घाऊक महागाई दर सातत्यानं कमी होत असून तो 4.2% इतका झालाय आणि देशाचा आर्थिक विकास दर हा 6.7% अपेक्षित आहे. अर्थात ठेवींवरील व्याज दर सुद्धा कमी होण्याची शक्यता आहे. मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँका जोवरील कर्जावरील व्याजदर कमी करत नाहीत तोपर्यंत ठेवींवरील व्याजदर कमी करायला बँकांना परवानगी देता कामा नये. असं दिसून आलंय की दरवेळेला ज्यावेळेला रेपो रेट कमी होतो त्यावेळेला बँका ठेवींवरील व्याजदर आधी कमी करतात आणि मग यथावकाश कधीतरी त्या कर्जांवरील व्याजदर कमी करतात. हे योग्य नाही आहे आणि रिझर्व्ह बँकेने याची खबरदारी घ्यावी अशी अपेक्षा आहे.